लोकसभा निकालानंतर महायुतीमध्ये धुसफूस सुरूच आहे। पुण्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवरती आक्षेप घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। विनाकारण युतीमध्ये वाद नको म्हणून अजित पवार यांनी स्वतः या प्रकाराची सविस्तर माहिती घेतल्याचं समजतंय। तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार घर वापसीच्या मार्गावर असल्याची चर्चा देखील रंगली आहे। विधान भवनामध्ये राष्ट्रवादीच्या 5 ते 6 आमदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली। हे आमदार पश्चिम महाराष्ट्रामधील असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। यावर आमदार रोहित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूया। राजकारणामध्ये या महायुतीच्या अनेक नेत्यांपेक्षा फार पुढे आहेत ते लोकसभेमध्ये साहेबांनी दाखवूनच दिलं। विधानसभेत तर ते अजून जास्त दाखवतील। त्यामुळे साहेब आणि त्यांना जोडीला जयंत पाटील साहेब आणि इतरही आमच्यासारखे कार्यकर्ते मिळून नक्कीच जे कोणी चांगले असतील साहेबांनी जसं सांगितलं तसं त्यांचं स्वागत आहे। पण ज्या लोकांनी उत्मात केला, कुठेतरी लोकांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले, अशा लोकांना साहेब आणि जयंत पाटील साहेब योग्य असा निर्णय त्या आमदारांच्या बाबतीत घेतील असं वाटतं। तर दादांना 20-22 सीट दिल्या जातील भाजपबरोबर राहिल्या तर, आणि हे नेगोशिएशनचा भाग असेल। आणि जर बीजेपी बरोबर दादा नाही राहिले तर सगळ्याच ठिकाणी आमदार त्यांचे उभे केले जातील, पण ते फक्त मतं खातील, पण निवडून कुणी येणार नाही। थोडक्यात काय तर महायुतीमधला प्रत्येक पक्ष हा आपापलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी झगडतोय। या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात। उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा एकदा भेटूयात। त्यासाठी पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।